मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना एक मोठा धक्का बसला। एक मोठी बातमी आपण बघतोय। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही, तर त्यांच्या समोर असलेल्या बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव यांच्या पॅनलला मात्र बाजी मारली आहे। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार विजयी झालेत। मात्र बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत चर्चा होती ती ठाकरे बंधूंचा उत्कर्ष पॅनल विरुद्ध प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलची। एकीकडे ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तर दुसरीकडे मात्र सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेत। मतमोजणीनंतर प्रसाद लाड यांच्या पॅनलकडनं पुनर्मतमोजणीची मागणी करण्यात आली होती। यात अंतिम निकाल स्पष्ट झालेत आणि बेस्ट पतपेढीचे स्टरिंग शशांक राव यांच्या पॅनलच्या हाती गेल्याचं स्पष्ट झालंय। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवार आपल्यासोबत आहेत। तुषार, खरं तर ठाकरे बंधूंसाठी ही लिटमस टेस्ट म्हटली जात होती बेस्टच्या पतपेढीची निवडणूक म्हणजे, मात्र त्यात काही अपेक्षित यश आलेलं नाहीये। दुसरीकडे जो काही निकाल लागलाय त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच श्वेता, आपल्याला आपण या निवडणुकीकडे मुंबईचं नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण की मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट निवडणुकीच्या साठी एकत्र आले होते। प्रसाद लाड यांचं सहकार पॅनल या विरुद्ध आपल्याला होताना पाहायला मिळालं होतं। त्यांनी देखील आपल्याला मोठी टक्कर देताना पाहायला मिळाली। मात्र काल जो अंतिम निकाल आला, या निकालामध्ये आपण जर पाहिलं असेल तर ठाकरे गटाला खातं देखील या निवडणुकीमध्ये उघडता आलं नाहीये। एकूण आपण या निवडणुकीचा निकाल जर पाहिला असेल तर 14 जागांवरती शशांकराव यांना यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः शेवटच्या 1 तासांमध्ये जी निर्णायक मतं होती, 10 राऊंडची मतं, ते शशांकरावांच्या पॅनलला खूप चांगल्या प्रकारे मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की 35 राऊंड पैकी जवळपास 21 राऊंड मध्ये सहकार समृद्धी पॅनल हा जो प्रसाद लाड यांचा पॅनल आहे तो आघाडीवरती असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं। मात्र शेवटच्या तासात ते 1.5 तासाची जी काउंटिंग झाली त्यामध्ये शशांकराव यांच्या पॅनलला आपल्याला अक्षरशः मतांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं। बरोबर आहे तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आता शहापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावरती दरड कोसळल्याची बातमी येते। समृद्धी महामार्गावरील वाशाला बोगद्याजवळ दरड कोसळली, त्यामुळे नागपूरवरनं मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली। महामार्ग प्रशासनाकडून रस्त्यावरती पडलेली माती आणि दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरती दरड कोसळली। समृद्धी महामार्गावरील वाशाला बोगद्याजवळ दरड कशी कोसळली आहे त्याची ही दृश्य, दगडमाती पूर्णपणे महामार्गावरती आले, त्यामुळे नागपूरवरनं मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या ठप्प आहे। ही दरड बाजूला सरण्याचं काम सध्या सुरू आहे। युद्धपातळीवर त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ब्रेकनंतर स्वागत। आपण राज्यभरातले पावसाचे अपडेट घेतोय। पालघरमध्ये पावसाची संततधार कायम आहे। जिल्ह्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे, म्हणून खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील धरणं आणि नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सूर्या, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणांमधनं सूर्या नदीमध्ये 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, कांसा आणि मोडक सागर धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मागील 3 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाची दमदार हजेरी आज मध्यरात्रीपासून काही प्रमाणात कमी झाली असली तरी सुद्धा अधूनमधून पावसाची संततधार जी आहे ती पालघर जिल्ह्यात सुरू आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला धरणांमधून या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की मी सध्या पालघर मधील सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या नदीत साधारणतः सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणां मिळून 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय। धामणी धरणाचे 3 दरवाजे जे आहेत ते 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतंय। काल पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट होता। मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर जो होता तो कायम होता आणि त्याच्यामुळे आज देखील जिल्ह्यातील ज्या शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या। जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून या सुट्ट्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आल्या होत्या। पहाटेपासूनच काही प्रमाणात पावसाची संततधार जी आहे ती पालघर जिल्ह्यात पाहायला मिळते। मात्र
या पावसामुळे जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर ओसंडून वाहताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर असेल, तानसा असेल किंवा वैतरणा असेल या धरणांमधून देखील विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि त्याच्यामुळे वैतरणा, पिंजाळ आणि दहर्जे या नद्यांना देखील मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतं. एकूणच नदीकाठी न जाण्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलाय. आज देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे दिवसभर पावसाचा जोर जो आहे तो कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर. शेवगाव तालुक्यातील जोहरापूर देवटाकळी या मार्गावरील पूल पावसामुळे वाहून गेला, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय. यावर प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांनी थेट नदीत उतरून जलसमाधी आंदोलन केलं. पुलाच्या कामाचा लेखी आदेश मिळाल्याशिवाय पाण्याबाहेर येणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय. दरम्यान हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट असल्यामुळे स्थानिक बांधकाम विभागाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दक्षिण सोलापुरातनं वाहणारी सीना नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे शेतात पाणी शिरलंय. सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत. जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसलाय. तर पावसाची संततधार असल्यामुळे सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सीना नदी पात्रावरनं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी. सोलापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून नदी नाले तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सोलापूर जिल्ह्यात 8 दिवसापासून सलग पाऊस पडल्यामुळे सीना नदी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या ठिकाणी वाहत असते. सध्या आपण दक्षिण सोलापुरातील वडकबाळ या ठिकाणी आहोत आणि याच सीना नदीच्या काठावर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने नदीचा जो प्रवाह आहे तो मोठ्या प्रमाणावर जे पात्र आहे ते विस्तीर्ण स्वरूपात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सीना नदी जी पाहायला गेलं तर नगर जिल्ह्यातून उगम पावून कुठेतरी माढा तालुक्यात येत असते आणि त्यानंतर मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातून ही नदी आहे ती कर्नाटकात जाते. मात्र गेल्या 8 दिवसाच्या पावसामुळे या नदीची पाण्याची पातळी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. असं असलं तरी सीना नदीकाठचे जे काही शेती आहे त्या शेतींमध्ये यामध्ये जी पाणी आहे ते पाण्याचा शिरकाव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी सीना नदी आहे गेल्या 2 ते 3 दिवसापासून 30,000 क्युसेकचा जो विसर्ग आहे तो घेऊन वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी सीना नदी असेल किंवा या नदीवरचे जे काही बंधारे असतील ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. याच सध्या आपण ज्या बंधाऱ्यावर उभा आहोत त्या 2 ते 3 दिवसापूर्वी या बंधाऱ्यावर सुमारे गुडघ्याभर इतकं पाणी होतं. त्यामुळे अनेक जे या उपनद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर भरून व्हायला. सध्या आपण पाहायला गेलं तर जी ही नदी आहे ही नदी जर पाहायला गेलं तर ही बंधारा आहे तो बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यालगतची जी ऊसाची शेती आहे ते मातीसहित कुठेतरी नदीच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, दक्षिण सोलापूर.